तर जाऊया बक्षीस वितरण सोहळ्याकडे, जिथे मात्र आपण पाहत आहात आणि निनाई देवी चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं आपण पाहतो, जिथे मात्र पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडू वैयक्तिक पारितोषिकासाठी थांबलाय. नक्कीच विजयासाठी 3 संघ आपल्याला पाहायला मिळाले. जाऊया वैयक्तिक पारितोषिकाकडे, जिथे मात्र पाहिलं गेलं तर बेस्ट बॉलर, उत्कृष्ट फलंदाज, ज्या उत्कृष्ट बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज, जो गोलंदाज ठरलाय, ज्या गोलंदाजाने कलात्मक गोलंदाजी केली, रचनात्मक गोलंदाजी केली, फलंदाजांना आश्चर्यचकित केलं, तो गोलंदाज ठरलाय बेस्ट बॉलर शंकर मराठे. फर्स्ट स्टार मराठवाडा संघाचा खेळाडू. तब्बल 8 विकेट, 8 शिकार ज्या खेळाडूने केले, तो खेळाडू ठरलाय बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज शंकर मराठे. विशाल भाऊंकडे विनंती असेल संस्थापक भक्ती सेवा क्रिकेट असोसिएशनचे आपलं शुभ हस्ते पुरस्कृत करायचे. उत्कृष्ट गोलंदाज शंकर मराठे या खेळाडूला सन्मानित करायचंय. उत्कृष्ट गोलंदाज पाहायला मिळते शंकर मराठे या मॅचचा, या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. तब्बल 8 विकेट या खेळाडूने स्वतःच्या नावावरती केल्या आणि आपल्या संघाला प्रथम क्रमांक विजेता संघ म्हणून विजय मिळवून दिला. तो मात्र शंकर मराठे ठरला उत्कृष्ट गोलंदाज. आणि त्यानंतर पहा, ज्या खेळाडूने उत्कृष्ट फलंदाज ठरलाय बेस्ट बॅटर, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, ज्या खेळाडूने 51 रन तब्बल आपल्याला पाहायला मिळालं त्याच्या बॅट मधून, तो ठरलाय पाचंबरी स्पोर्ट्स पाचंबरी संघाचा अक्षय डिसले. त्याच्या बॅट मधून 51 धावा पाहायला गेलं तर षटकार चौकारांच्या आतिषबाजीच्या बॅट मधून होताना पाहायला मिळाली. तो ठरला उत्कृष्ट फलंदाज. 51 रन ज्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले अक्षय डिसले, तर त्याचा सन्मान, त्याला पुरस्कृत करण्यात येईल. माननीय सन्मान्य श्री बंडूजी मराठे साहेब, माजी सरपंच मराठवाडे गावचे, त्यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येतो, पुरस्कृत करण्यात येतो चषक उत्कृष्ट फलंदाज. आणि त्यानंतर पहा, मालिकावीर शेवटला ठेवलं जाईल, सरप्राईज गिफ्ट असेल. तर पहा, 3ऱ्या क्रमांकाचा विजेता संघ श्री निनाई देवी चषक 2024 पर्वाचा योद्धा 11 पनुंब्रे संघ ठरलाय. 3ऱ्या क्रमांकाचा विजेता संघ कुठेतरी थोडा कमी पडलाय, परंतु 24 संघांमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आणि बक्षीसपत्र फेरीमध्ये आपला खेळ दमदार पद्धतीने दाखवला, सादर केला. तो संघ ठरलाय आई निनाई देवी चषक 2024 पर्व क्रमांक 1 चा 3ऱ्या क्रमांकाचा योद्धा 11 पनुंब्रे संघ विजेता संघ ठरलाय. सोमनाथजी पाटील साहेब, बाजीरावजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात येईल 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. नक्कीच त्यानंतर पहा, श्री निनाई देवी चषक 2024 या स्पर्धेचा 2य क्रमांकाचा विजेता संघ रनरअप कुठेतरी थोडासा कमी पडला, परंतु आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन गेला आणि 2ऱ्या क्रमांकाचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी थोडासा कमी पडला, परंतु विजेता राहिलाय. थोडंसं आडलक बाडलक म्हणावं लागेल, परंतु विजेता राहिलाय पाचंबरी स्पोर्ट्स पाचंबरी संघ. 2य क्रमांक विजेता संघ आई निनाई देवी चषक 2024 या स्पर्धेचा. माननीय सन्मान्य श्री आनंद पाटील, विकासजी पाटील, प्रकाशजी पाटील, तसेच चेतन पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात येईल, सन्मानित करण्यात येईल
पाचोंबरी स्पोर्ट्स पाचोंबरी या संघाला द्वितीय क्रमांक विजेता रनरअप उपविजेता संघ श्री निनादेवी चषक 2024 या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर मात्र पहा त्यानंतर मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार राहिलं. कडक दमदार धमाकेदार जबरदस्त खेळ ज्या खेळाडूचा राहिलाय मालिकावीर जो ठरलाय पाहायला गेलं तर मालिकावीर या स्पर्धेचा योद्धा 11 परुंद्रे संघाचा अमित पाटील करतो. निनादेवी चषक 2024च्या मॅन ऑफ द सिरीज समानकरी नक्कीच शंकर जाधव तसेच बाबी मराठे बंडू मराठे ग्रामपंचायत सदस्य मराठेवाडी यांच्या माध्यमातून देण्यात येईल. अमित पाटील या खेळाडूला उत्कृष्ट मालिकावीर या किताबाने मात्र त्याला मात्र सन्मानित करण्यात येईल. मॅन ऑफ द सिरीज वैयक्तिक पाहायला गेलं तर 8 विकेट्स आणि 30 धावा बनवल्या आणि या संघाचा पाहायला गेलं तर योद्धा संघाचा मालिकावीर ठरला. आणि त्यानंतर जाऊया प्रथम क्रमांक विजेता संघ जो मात्र विजेता होताना पाहायला मिळालाय स्वतः आयोजक संघ आहे 5 स्टार मराठेवाडा संघ विजेता ठरलाय. श्री निनादेवी चषक 2024 पूर्व क्रमांक 1 चा पहिल्या क्रमांकाचा चॅम्पियन विजेता विनर संघ माननीय सन्मान्य श्री विजयजी पाटील विनंती असेल तसेच विशालजी भाऊ नायकवाडी तसेच सर्व संघ सर्व विनंती असेल तसेच सर्व मान्यवर विजयजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतो 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडा संघ याला मात्र सन्मानित करण्यात येतो. पहिल्या क्रमांकाचा विजेता संघ आणि कर्णधार अमर मराठे याला मात्र